नागापूर येथील बेवारस मृतदेहाच्या खुनाचे गुपित पोलिसांनी उलगडले आहे। मयत तरुण बायकोशी व्हिडिओ कॉलवरून बोलत होता। त्याचे हे बोलणे सुरू असताना तो आपले शूटिंग करत आहे असा संशय आल्याने आरोपींनी सिमेंटचे ब्लॉक डोक्यात घालून तरुणाला ठार मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या प्रकरणी MIDC पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। किरण बाळासाहेब गव्हाणे, सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे, संग्राम सोन्याबापू कदम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। नागापूर येथील सह्याद्री चौकात स्टीफन अविनाश मिरपगार या तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला होता। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी स्वतंत्र पथक तयार केले। या पथकाने चौक आणि परिसरातील CCTV तपासले। यातून मयत तरुणाच्या खुनाचे गुपित उलगडले। मयत तरुण आणि त्याची पत्नी 4 जून रोजी व्हिडिओ कॉलवरून बोलत होते। त्यांचे बोलणे सुरू असताना तो आपले शूटिंग करत असल्याचा संशय आरोपींना आला। तू आमचा व्हिडिओ का काढतोस असे म्हणत शिवीगाळ करत आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली। सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारून तरुणाला जीवे मारल्याचे समोर आले। तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची नावे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून 2 आरोपी अल्पवयीन आहेत। त्यांना बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परदेशी, भालेराव, साबिर शेख, महेश बोरुडे, संदीप चव्हाण, राजेंद्र सुद्री, किशोर जाधव, अक्षय रोकले, नवनाथ दहिफळे, राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली।